तर झालं असं, काल ॲप्लिकेशनवरती एक बुकिंग उचलली होती. त्या बुकिंग होती 13 किलोमीटरची आणि ॲप्लिकेशनवर दाखवत होते मला फक्त ₹180. जसं की आपल्याला आर-टी-ओचे नियम माहीत आहेत, ₹17 पर किलोमीटरने त्याचे होतात ₹220. आणि जर जायला आपल्याला तिथं अर्धा 1 तास लागला, तर मीटरप्रमाणे आपल्याला वेटिंगचे बी थोडेफार पैसे भेटून जातात. तर ॲप्लिकेशनवाल्यांनी स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी कॅबवाले, रिक्षावाले ह्यांच्याच अकाउंट म्हणजे ह्यांच्याच फेअरमधले पैसे कमी करायचे, कस्टमरला आकर्षित करायचे आणि जेणेकरून त्यांना स्वतःचं प्रमोशन करता येतं. आता राहिला प्रश्न आर-टी-ओचा नियमाचा आणि ॲप्लिकेशनच्या स्वतःच्या दादागिरीचा. तर मला असं वाटतंय, की आर-टी-ओचे जे सक्त नियम आहेत, की ह्या नियमाच्या बाहेर ऑनलाईनवाले असो किंवा ऑफलाईनवाले कुठंही असू द्या, आर-टी-ओच्या नियमाच्या विरोधात जाऊन तुम्ही कुठलाही ट्रान्सपोर्ट लाईन किंवा कुठलाही व्यवसाय करू शकत नाहीत. सक्त गाईडलाईन आहे. तरी पण ऑनलाईन ॲप्लिकेशन माध्यमातून आपली चोरी केली जाते. आपली एवढी कोंडी होती सध्या, की यांच्या विरोधात बोलायला आमचा आवाज तिथवर जात नाही. आम्ही कोणाला बोलायचंय? आर-टी-ओचे अधिकारी त्यांनी जर 2 मिनिटाचा सर्व्हे केला, ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, आपल्या आर-टी-ओ नियमानुसार कॅबला किती रेट आहे, रिक्षाला किती रेट आहे, हा रेट तुम्ही जर चेक केला आपल्या रेट आणि त्यांचा फेअर त्या ॲप्लिकेशनमधला, तर तुम्हाला एक 0 सेकंदात समजून जाईल, की कोण कसं वागतंय, कुठले किती ॲप्लिकेशन आहेत. प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये चढ-उतार आहे. कुणी एकसारखं नाहीये. त्यांच्यामध्ये चाललंय ना, की एक जण देतोय बरोबर रेट, दुसरा दुसऱ्या हप्त्यामध्ये करतोय. परत तिसऱ्या हप्त्यामध्ये तसं करतोय. कोणी व्यवस्थित रेट देत नाही. फक्त एक नाही का ते आर-टी-ओचे अधिकारी आले समज, की त्यांना बघायला आले, हां, व्यवस्थित येतंय चला. आर-टी-ओ 1 दिवस 17 किलोमीटर दाखवतोय. परत 6 दिवस ते 14, 15, 13, 12 परत एवढं खाली नेतात, की काय सांगावं तुम्हाला. एवढं परेशान केलंय ॲप्लिकेशनवाल्यांनी आणि ॲप्लिकेशन बंद होणार नाहीत आम्हाला माहित आहे. कारण की लोकांना घरात बसून बुकिंग करायची सवय लागली. परंतु त्यांनी बी समजून घ्यायला पाहिजे, की आम्ही यांना घ्यायला त्यांच्या दारात जातो. तिथे दारात जायचे पैसे घेत नाहीत. तिथून पुढे मीटर टाकून आम्ही नेतो यांना. त्यानंतर आम्हाला मीटर टाकून नेतो ॲप्लिकेशनवाले त्यांचं आकर्षण. आम्ही ॲप्लिकेशन फुकट वापरत नाहीत. ॲप्लिकेशनवाल्यांना आम्ही प्लॅटफॉर्म फी देतो. 3-3, 4-4 ॲप्लिकेशन आहेत. ते प्रत्येक ॲप्लिकेशनचा ॲक्सेस घ्यायला त्यांना प्लॅटफॉर्म फी आहे. डेलीची प्लॅटफॉर्म फी आहे. हे कुठलीही गोष्ट काय फुकट नाही आम्हाला. कस्टमरला आकर्षित करतात, आमच्याच पैशातनं करतात. आम्ही त्या ॲप्लिकेशनवरती दररोज त्यांना प्लॅटफॉर्म फी देतो. त्यांना आम्ही स्वतःच्या खर्चातले पैसे देतो. तरी पण ह्या लोकांची मगरुरी थांबत नाही. आमच्याकडनं प्लॅटफॉर्म फी घेऊन सुद्धा आम्हाला आमचा फेअर देत नाही. आमचा हक्क आम्हाला देत नाही. आर-टी-ओवाल्यांनी मला त्यांच्या रिक्वेस्ट करतो मी, की त्यांनी ह्यांच्या विरोधात कारवाई करून ह्यांना सक्त कडक नियम लावून ह्यांना शिस्तबाह्य जे आर-टी-ओचे नियम आहेत तेच आपल्या राज्यामध्ये चालू द्या. नाहीतर ह्या ॲप्लिकेशनवरती बंदी आणा. रिक्षा व्यवसायासाठी दुसरं तुम्ही स्वतः आर-टी-ओचं ॲप्लिकेशन काढा. आम्हाला या असल्या थर्ड पार्टी कंपनीची गरज नाहीये.